नमस्कार. काल मी एक दुःखद श्रद्धांजली अजित पवारांना देण्यासाठी एक व्हिडिओ तयार केला होता. त्याला तुम्ही सर्वांनी भरभरून असा पाठिंबा दिला म्हणण्यापेक्षा जर एखादी गोष्ट आपण सकारात्मक विचार करून अंतर्मनातून जर ती तयार केली तर त्याचं निश्चित फळे आपल्याला मिळत असतं. त्यातून जीवनामध्ये नवीन ऊर्जा निर्माण होते आणि एक मनाला कॉन्फिडन्स तयार होतो की आपण समाजासाठी काहीतरी करू शकतो, देऊ शकतो, जेणेकरून समाजामध्ये एक चांगला संदेश निर्माण होऊ शकतो. अशीच संकल्पना मी माझ्या मनी बाळगली. त्याला कितपत सहकार्य मिळेल नाही मिळेल मला माहीत नाही, पण हे मला निश्चित माहीत आहे की तुम्ही जास्तीत जास्त माझ्यावर प्रेम करत असाल तर ते माझी जी गाणी अपलोड केलेले आहेत ते मी जी पोस्ट करतो त्याच्यावर तुमचं भरभरून असं प्रेम आहे. मित्रहो, गाणी करणं माझा अनुभव आहे की एवढं सोपं नाही आहे. मी 2024 यामध्ये जसा वेळ मिळेल तसं मी स्टार मेकर ॲपवर तुम्हाला रोज जर एक गाणं मी पोस्ट केलं तर असे कितीतरी महिने तुम्ही गाणं ऐकू शकता. एवढा माझा तो मी साठा म्हणेन मी जपून ठेवलेला आहे आणि तो साठा माझ्यासाठी फार मोठा मी म्हणेन फार मोठं माझ्यासाठी ते यश आहे. त्याचं विश्लेषण करो नाही करो लोक हे मला माहीत नाही, पण माझ्यासाठी तो मोलाचा असा साठा माझ्याजवळ आहे आणि तो मी तुम्हा सर्वांना वेळेचं भान ठेवून निश्चितच गाण्याच्या रूपात मी आपलं मनोरंजन करत राहीन. यात किंचितही शंका नाही. पण गाणं ऐकणं म्हणजे जीवन नव्हे, तो एक छंद आहे. तात्पुरता आपल्याला त्यातून आनंद मिळत असतो, पण समाजासाठी जर काय करायचं असेल तर ते बरेचसेच अशा गोष्टी आहेत की आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून स्टेटसच्या माध्यमातून एकमेकाला देवाणघेवाण करू शकतो. स्टेटसमध्ये मी फारसा नव्हतो, पण माझ्या लक्षात आलं असं की स्टेटसमुळे एकमेकाचे आचार विचार आपण नुसतं आपल्याला ते माहीत पडत असतं. पण स्टेटस हा आपला छंद असू नये असं मला वाटतं. मी आपल्याला गाणी अधूनमधून जेव्हा बी मला वाटत असेल मी पोस्ट करत असायचो. तुम्ही अधूनमधून ते पाहत असाल, पण ते माझ्या मनामध्ये ते खटकत असायचे की आपला वेळ अत्यंत मोलाचा आहे आणि ती गाणी आपण रिस्ट टाईममध्येच ऐकली पाहिजेत. रोज सर्च करून ऐकून त्याचा काही उपयोग नाही. अशा रीतीनं मी एक मनास जिद्द बाळगली की आपण
वेळेचं भान ठेवलं पाहिजे. वेळ वाया घालवता कामा नये. कामाच्या वेळी काम, मनोरंजनच्या वेळी मनोरंजन, असं करून एक मी मनात निश्चय केला की आपण आपल्या या स्टेटसच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी कुठलं उत्तम असं साधन असेल त्याची मी मनापासून एक मनन चिंतन करत आहे की जेणेकरून आपला जो वेळ वाया जातो त्याचा सदुपयोग कसा करता येईल. मी आज स्टेटसमध्ये संध्याकाळी 7 वाजता मी आपल्याला टायमिंग दिलं होतं. 2 शब्द हा त्याचा विषय होता. पण मी खरोखरच थोडंसं काळजीत पडलो की आपण 2 शब्द काय बोलायचे. माझ्याकडे भरपूर असे अनुभव आहेत. मी काय नेता नाही, अभिनेता नाही, मी काय गायक नाही, पण मी श्रवण करून गाण्यामध्ये मी रुची ठेवलेलं आहे. मी कुठेही क्लास लावलेले नाहीत, शिकवलेले नाही. श्रवण हे फार उत्तम साधन आहे जीवनामध्ये. त्याचा आपण सदुपयोग करून घेतला पाहिजे. मी इथून पुढच्या काळामध्ये अधूनमधून आपल्याला गाण्यासोबत जे माझे वैयक्तिक अनुभव आहेत, मग ते मी भरती झालेल्याचा प्रसंग, रेल्वेनं मनमाडमध्ये कसं गेलो, तिथला पहिला दिवस कसा गुजरला, त्यानंतर जम्मू काश्मीरमधले काही अनुभव, अण्णा हजारे यांचे आंदोलन होते त्यावेळेचे काही अनुभव, अशा बऱ्याचशाच गोष्टी मी आपल्यासोबत शेअर करण्याचं ठरवलेलं आहे. त्यासाठी मला हे आपलं व्हॉट्सअप स्टेटस माध्यम उत्तम असं वाटतं. म्हणून माझा हा एक प्रयत्न राहील की तुम्ही आम्ही विचारांची देवाणघेवाण, एकमेकाचे अनुभव जे समाजासाठी उपयोगी ठरतील ते आपण एकमेकास व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्हिडिओद्वारे आपण एक देवाणघेवाण करत राहूया. इथून पुढच्या काळामध्ये आपण निश्चितच एक समाजामध्ये आपण एक जी पोकळी आहे ती आपण भरून काढण्याचं काम करूया, समाजाला जागृत करूया. आणि एवढं सांगून मी आजचा जो काही विषय होता 2 शब्द ते मी संपवत आहे. वेळोवेळी मी आपल्याला आपलं मनोरंजन होत राहणार आहे. त्यानंतर व्हिडिओ पण काही विषयाचे मी आपल्याला कळवत राहीन. आपला पण काही विचार असेल, आचार असेल, काही व्हिडिओ आपल्याला इंटरेस्टेड बनवायचे असतील ते खरोखरच एकमेकाला आपण देवाणघेवाण करून ते आपण शेअर करण्यात आपण सुद्धा त्यात सहभागी व्हावं. एवढं बोलून मी माझे या ठिकाणी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.